भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. भारत माझी माऊली, संविधान त्याची सावली. संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान. संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा देवकर, 8वीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे संविधान आणि लोकशाही. भारतीय संविधान हे लोकशाहीचे प्रतीक आहे, ज्यात आपल्या देशाला सर्वभाऊ, समाजवादी, धर्मनिरपेक्ष प्रजासत्ता बनवते. संविधान हे लोकांना अधिकार देते, स्वातंत्र्यता, समानता आणि बंधुता यासारखे मूल्य जपते. संविधानाने सर्व नागरिकांना न्याय दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी तो लागू झाला. त्यामुळे आपला भारत देश हा एक प्रजासत्ताक देश बनला. भारताचे संविधान हे लोकशाहीचे प्रतीक आहे, ज्यात भारतीय लोक अशी सुरुवात करून लोकांच्या सत्तेवर आधारित शासन पद्धत स्वीकारली आहे. लोकशाही म्हणजे काय? लोकशाही म्हणजे लोकांकडून लोकांसाठी चालवल्या जाणाऱ्या व्यवस्था म्हणजे लोकशाही होय. भारतीय संसदेने लोकशाहीचा स्वीकार केला आहे, जी लोकांच्या समतेवर चालते. संविधानाने सर्व नागरिकांना कायद्यासमोर स्वीकारले आहे आणि त्यांचे विचार, आचार, संचार आणि उपचार यांच्या स्वातंत्र्यता दिली आहे. संविधान हे धर्मनिरपेक्ष असून ते सर्व धर्मांना मानते. संविधान हे एक कायदेशीर पुस्तक नसून ते आपल्या देशाच्या व लोकशाहीचे प्राण आहे. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे व वैशिष्ट्यपूर्ण संविधान आहे. मी एक कथा सांगू इच्छितो. मी एकदा शाळेत येत होते, तेव्हा मला एक म्हातारी आजी दिसली. तिला रोड क्रॉस करायचा होता, पण दोन्ही बाजूला गाड्या सुरू असल्यामुळे ती रोड क्रॉस करू शकली नाही. मी तिला मदत करायला जातच होते की तेव्हा एक तरुण मुलाने तिला मदत केली. तेव्हा मला असं वाटलं की आज लोकांच्या मनात सन्मान आणि संस्कृती आजही जिवंत आहे आणि ती आपल्याला संविधानामुळे मिळते. संविधान हे खरी लोकशाही हे संविधानामुळे फुलते. संविधानामुळे आज साधा नागरिकही त्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवू शकतो. जाता जाता एवढंच म्हणते, बोलण्याची संधी नव्हती, विचारांवर बंदी होती. झाला असा उपकला जिथे रात्र अंधारली होती. धन्यवाद.